हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील शेतकरी कारभारी तुळशीराम अभंग यांच्या घराला आग लागली होती आणि या आगीमध्ये अभंग कुटुंबियांचा सर्व संसार जळून खाक झाला होता. या कुटुंबाला मदतीचा हात म्हणून भगवान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदिकराव खेमनर यांनी भेट देत संसारोपयोगी साहित्य, किराणा, कपडे तसेच रोख रक्कम अशी मदत सुपूर्द केली आहे. यावेळी असंघटित बांधकाम तालुका अध्यक्ष जयराम ढेरंगे, मांडवे बुद्रुक सोसायटीचे चेअरमन रुपेश धुळगंड, कौशा बापू खेमनर, शिंदोडी गावचे माजी सरपंच लक्ष्मण कुदनर, युवा उद्योजक माऊली खेमनर, माजी सरपंच संतोष ढेमरे, भागवत कुदनर, बाबासाहेब मलगुंडे, राजू पाटील खेमनर, ज्ञानदेव मिंडे यांची देखील हजेरी होती. पठार भागामध्ये पिंपळगाव देपा येथे कारभारी पाटील अभंग यांच्या घराला जी 2च्या दरम्यान दुपारी आग लागली 25 तारखेला, आणि ती अशी दुर्दैवी घटना आहे. या ठिकाणी आताच 5-10 मिनिटापूर्वी आम्ही ज्यावेळेस भेट दिली त्यावेळेस त्या ठिकाणी तेथील त्यांच्या ज्या कुटुंबातली माणसं होती ते डोळ्याला पाणी आणलेलं होतं, आणि ती परिस्थिती पाहिली तर खरोखर प्रत्येकाचं हृदय हेलवणारीच गोष्ट आहे. कारण तर ही व्यक्तिमत्व त्या पिंपळगाव देपा गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करतं, आणि त्या माध्यमातून त्यांना धान्य आलेलं होतं. त्या धान्याची थप्पी होती, आणि दुसरं असं ही मोलमजुरीला निघून गेलेले होते, आणि त्या कुटुंबामध्ये घर नसल्यामुळे ते भाडेतत्त्वावर त्या दुसऱ्या हजारे पाटलांच्या घरामध्ये राहत होता असं सांगत होते. परंतु रिअल परिस्थिती अशी की त्यांनी ते घर स्वतःचं बनवण्यासाठी काही विटा या ठिकाणी आणलेल्या आम्हाला पाहायला मिळाल्या, आणि पैसे देखील काही संबंधित लोकांकडून जमा केलेले होते, आणि हे पैसे देखील या घरात होते. आणि या घराला आग लागल्यानंतर या पैसे असो, महिलांच्या गळ्यातील मनमंगळसूत्र असो, ह्या सर्व गोष्टी मौल्यवान वस्तू जळून खाक झालेल्या आहे. आणि कालच या ठिकाणी राज्याचे माजी महसूल मंत्री थोरात साहेब, त्याचप्रमाणे पठार भागाचं नेतृत्व शंकर पाटील खेमनर या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी देखील यशोधनमधून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी किराणा माल असो, इतर वस्तू असो, या मौल्यवान वस्तू, गरजेच्या वस्तू या कुटुंबाला दिलेल्या आहे. आणि थोरात साहेब यांनी जी मदतीची हाक दिली होती या कुटुंबासाठी, आणि तोच आधार धरून खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी आलो, आणि आम्ही देखील फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काही किराणा, काही उबदार वस्तू, ब्लँकेट दिले, त्याचप्रमाणे काही रोख रक्कम स्वरूपात त्यांना मदत केलेली आहे. आणि अशाच पद्धतीने या पठार भागातून सर्वच जनतेने या लोकांना थोडासा मदतीचा हात दिला पाहिजे अशी मी नम्र विनंती सर्वांना करतो. आणि या कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं पुन्हा आहे तसं उभं करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. साकूर पठार भागातील नागरिकांच्या अडचणीमध्ये यापुढे भगवान उद्योग समूह नेहमीच त्यांना मदत करेल, असं आश्वासन भगवान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदिकराव खेमनर यांनी दिलंय. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान, आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.